2020 मध्ये चीनने भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी केल्यापासून दोन्ही देशांदरम्यानचे संबंध ताणले गेले होते. परिस्थिती इतकी विकोपाला गेलेली होती की या ठिकाणी सैन्य एकमेकांसमोर उभं राहिलेलं होतं आणि त्यावेळेस जे काही घडलं याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले होते. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही देशांदरम्यान या विषयाला धरून राजनैतिक पातळीवरती आणि लष्करी पातळीवरती चर्चा होत होती, पण दोन्ही देशांना मान्य होईल असा तोडगा काही निघत नव्हता. पण आता लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल संदर्भात दोन्ही देशांदरम्यान दोघांनाही मान्य होईल असा तोडगा निघालेला आहे आणि हे राजनैतिक पातळीवरती भारतासाठीचं मोठं यश आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धासाठी भारत चर्चा करून प्रश्न सोडवा अशी आग्रही भूमिका घेतो. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षासाठी सुद्धा भारत चर्चा हाच मार्ग असल्याचं सांगतो आणि आता याच चर्चेचा वापर करून भारतानं चीन बरोबरच्या संघर्षावरती मार्ग शोधलेला आहे. जी बातमी समोर येते त्याच्यानुसार 2020च्या अगोदर जी परिस्थिती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल येथे होती तीच आता परत एकदा अंमलात आणली जाणार आहे. या संदर्भात अजून डिटेल माहिती समोर आलेली नसली तरी सुद्धा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी LAC संदर्भात भारत आणि चीन यांच्यामध्ये करार झालेला असल्याचं सूचक विधान केलेलं आहे. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवरती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल संदर्भात हा काढलेला मार्ग भारताच्या राजनैतिक पातळीवरती आत्मविश्वास वाढवणार आहे आणि याला जोडूनच आपल्या देशाचे माजी लष्कर प्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल VK सिंग यांनी अचानकच सर्व काही ठीक होईल या भ्रमामध्ये आपण राहू नये असं म्हटलेलं आहे. म्हणूनच करार झाला म्हणजे भारत आणि चीन या दोघांमधला वाद खरंच संपला का? आता झालेला करार नेमका आहे काय? चीनने ब्लॉक केलेले पेट्रोलिंग पॉइंट्स भारताला परत मिळाले का? 2020 ची जैसे ती परिस्थिती म्हणजे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम जनरल VK सिंग काय म्हणाले ते बघूया. जनरल VK सिंग म्हणतात, या करारानंतर दोन्ही सैन्य डेप्सांग आणि डेमचोक बाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवतील, परंतु मला असं वाटतं की हे भारताचं मोठं यश आहे, पण स्थानिक स्तरावर लागू होण्यास अजून थोडा वेळ लागेल. अचानक सर्व काही ठीक होईल या भ्रमामध्ये आपण राहू नये. करारानंतर भविष्यातील रूपरेषा काय असेल हे आजच सांगणं कठीण आहे आणि त्याचे काही नियम राजनैतिक आणि लष्करी पातळीवरती ठरवले जातील. म्हणजे अंतिम स्वरूप काय आहे हे अजून काही समोर आलेलं नाहीये. भारत आणि चीन यांच्यामध्ये झालेल्या या कराराला समजून घेण्यासाठी आपल्याला आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर नेमकं काय म्हणाले, त्यांचं विधान काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. एस जयशंकर म्हणाले की मीही म्हणेन जे परराष्ट्र सचिवांनी सांगितलं. आम्ही पेट्रोलिंग पॉइंट्सवरती एक करार केलेला आहे आणि त्यानुसार लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरची परिस्थिती पुन्हा एकदा 2020च्या अगोदर जी होती तीच झालेली आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यातला पहिला म्हणजे काय, भारत आणि चीन हा वाद मिटला आणि दुसरा असा की परिस्थिती 2020च्या अगोदर जी होती ती परत एकदा जैसे ती केली जाईल, ती परत अंमलात आणली जाईल. त्यांनी करारात नेमक्या कोणत्या अटी आहेत, कोणत्या समस्यांवरती उपाय निघालेला आहे हे काही सांगितलेलं नाहीये. आता आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की 2020च्या आधी LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल इथे काय परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये 2020 नंतर नेमका काय बदल झाला. तर भारत, चीन आणि पाकिस्तान या दोन देशांबरोबर उत्तरेला आपली बॉर्डर शेअर करतो, पण दोन्ही देशांबरोबर आपल्या सीमा ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्या संदर्भातल्या अटी या वेगवेगळ्या आहेत. पाकिस्तान सोबत आपली जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे तिला LOC लाईन ऑफ कंट्रोल असं म्हटलं जातं. त्यानुसार LOC च्या पुढच्या 1 इंचावरती कोणताही देश पुढे येणार नाही आणि ही सीमा जी आहे ती इतर देशांना सुद्धा मान्य आहे. पण आपण चीन सोबत जी बॉर्डर शेअर करतो तिला LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं म्हटलं जातं. कारण 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत आणि चीन यांच्या दरम्यानची सीमा जी आहे ती वेगळी होती. त्यात अक्साई चीन हा भारताच्या ताब्यात होता. तेव्हापर्यंत तिब्बत हा एक स्वतंत्र देश होता. तिबेट जो आहे हा स्वतंत्र देश होता. जोपर्यंत चीनने तिबेटवरती ताबा घेतलेला नव्हता तोपर्यंत चीन आणि भारत यांची सीमा ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हती. पण जेव्हा चीनने तिबेटला आपल्यामध्ये सामावून घेतलं
तिबेट अॅक्वायर केला तेव्हापासून चीन आणि भारत यांच्यात सीमेवरून सतत वाद होत राहिलेले आहेत. चीन भारतातील लडाख आणि अरुणाचल प्रदेश येथील भाग हा स्वतःचा असल्याचा दावा कायम करत आलेला आहे. त्याच्यामुळं भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये जशी सीमेची एक क्लिअर लाईन आहे, तशी चीन आणि भारत यांच्यामध्ये सीमा स्पष्ट नाही. त्यामुळे जिथपर्यंत 1961च्या युद्धानंतर भारताचं कंट्रोल होतं तिथपर्यंतच्या सीमेला LAC म्हणजेच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं म्हटलं जातं. ह्याला आपण अजून थोडंसं सोपं करून सांगायचं म्हटलं तर अक्साई चीन ही भारताचा भाग आहे आणि त्याच्यानुसार भारताची सीमा ही अक्साई चीनपर्यंत असली पाहिजे. पण भारताचा कंट्रोल सध्या अक्साई चीनवरती नाही. त्यामुळे जिथपर्यंत भारतीय सैनिक पेट्रोलिंग करण्यासाठी जाऊ शकतात तिथपर्यंतच्या सीमेला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हटलेलं आहे. आता दोन्ही देशांमध्ये सततचे वाद होत असल्यामुळे सैनिकांमध्ये सुद्धा झडप होऊन तिथे युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून भारत आणि चीन या दोघांनी 1996 मध्ये एक करार केलेला होता. त्यानुसार पेट्रोलिंग दरम्यान दोन्ही देशांचे सैनिक LACच्या 2 किलोमीटरच्या अंतरावरती बंदूक आणि कोणत्याही प्रकारचं स्फोटक किंवा हत्यार जवळ ठेवणार नाहीत असा तो करार होता. पण 15 जून 2020 रोजी गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली. भारताचे 20 सैनिक मारले गेले. दुसऱ्या बाजूला चीनचे सुद्धा अनेक सैनिक मारले गेले होते. या झडपेमागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. चीनचं म्हणणं असं आहे की भारतीय सैनिकांनी 1996च्या कराराचं उल्लंघन केलं आणि पहिली गोळी ही भारतीय सैन्याने झाडली होती. पण भारतीय सैनिकांचं म्हणणं असं आहे की चीनच्या सैनिकांनी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल क्रॉस करून भारताच्या पेट्रोलिंग पॉइंट्सवरती ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये कारण काहीही जरी असलं तरी सुद्धा दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान ही जी काही झडप झाली याच्यामुळे नुकसान भारताचंच झालं असं म्हटलं जातं. लेह लडाखच्या SP PD नित्या यांच्या रिसर्च पेपर्सनुसार LAC वरती एकूण 62 पेट्रोलिंग पॉइंट्स होते. आता या झडपेमध्ये भारताने 26 पेट्रोलिंग पॉइंट्स गमावले, ज्याच्यामध्ये PP5 to 17, 24 to 32, 37, 51, 52 आणि 62 या पेट्रोलिंग पॉइंट्सचा समावेश होता. तर नेमकं झालं असं की या झडपे अगोदर ज्या LACच्या म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलला मानून दोन्ही देशांचे सैनिक पेट्रोलिंग करत होते, तिथं जो झोन आहे बफर झोन हा जवळपास 4 किलोमीटरचा होता. पेट्रोलिंग करायचे आणि सगळेजण वापस यायचे. आता ह्या दोन्ही देशांची सीमा या ठिकाणी काही समोरासमोर येत नव्हती. दोन्ही देशांच्या सेनेच्या कॅम्पस दरम्यान ही जमीन रिकामी ठेवली जात होती, जिथं कोणत्याही सैन्याद्वारे कोणतीही हालचाल केली जात नव्हती. जसं भारत आणि चीनमध्ये ब्रिटिश काळामध्ये तिबेट हा बफर झोन होता, अगदी तशीच परिस्थिती या ठिकाणी होती. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल येते. जेव्हा दोन्ही सैन्यांमध्ये बफर झोन असतो तेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ही अधिक असते. त्याच्यामुळे दोन्ही देशांकडून प्रत्येकी 2 किलोमीटर म्हणजे एकूण 4 किलोमीटरचा बफर झोन परत तसाच निर्माण करण्यात यावा आणि भारताचे पेट्रोलिंग पॉइंट जे चीनने ताब्यात घेतलेले आहेत ते परत भारतीय सेनेच्या ताब्यात देण्यात यावेत. यासाठी अनेक बैठका पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि कमांडर लेवलपर्यंत घेण्यात आलेल्या होत्या. पण अखेर या बैठकांना अंतिम स्वरूप येऊन आता भारत आणि चीन यांच्यातला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल इथला वाद संपला आहे असं सांगितलं जाते. 2020च्या अगोदर जी परिस्थिती होती म्हणजे या करारानुसार चीनद्वारे बेकायदेशीररित्या हडपलेले हे 26 पेट्रोलिंग पॉइंट्स चीन भारताला परत करणार असून आपलं सैन्य 2 किलोमीटर मागे घेणार आहे असं बोललं जाते. यावरून चीनकडून सुद्धा शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी बीजिंगमध्ये पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये चीन आणि भारत सीमेशी संबंधित मुद्द्यांवरती राजनैतिक आणि लष्करी माध्यमांद्वारे संवाद साधत आहोत. आता दोन्ही बाजूंनी संबंधित बाबींवरती तोडगा काढलेला आहे आणि आता या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी चीन भारतासोबत काम करेल. त्यामुळे हा करार लवकरात लवकर अंमलात आणला जाईल असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. आता हा जो करार आहे हा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 22 आणि 23 ऑक्टोबर ब्रिक्सची समिट झालेली आहे. या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे दोघेही एकमेकांना भेटले आणि त्यांनी भारत आणि चीन यांच्यातले संबंध अधिक दृढ करणार असल्याची चर्चा केली. LACच्या समस्येचा तोडगा काढण्याचं भारतासाठी अत्यंत गरजेचं होतं, कारण भारत पुन्हा सीमेवरील भागामध्ये जलद गतीने आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू शकतो आणि या भागामध्ये चीनने फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेले. चीन भारताच्या तुलनेमध्ये तंत्रज्ञानामध्ये पुढे आहे. एकूण त्यांची कामाची गती सुद्धा जास्त आहे आणि या ठिकाणी चीनशी बरोबरी करण्यासाठी
भारताला या सीमेवरती शांतता असणं हे फार गरजेचं होतं, जी या करारामुळे येईल असा विश्वास भारताला आहे. आता अचानक हा वाद कसा काय मिटला असा प्रश्न पडू शकतो. म्हणजे 2020 ला सुरू झालं, एवढे दिवस चर्चा चालू होती, पण अचानक कसं काय मिटला? तर दोन्ही देशांमध्ये हा सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी रशियाची भूमिका फार महत्त्वाची ठरलेली आहे. सध्या भारत आणि कॅनडा या दोघांमधला तणाव शिगेला पोहोचलेला आहे. आपल्याला माहिती आहे कॅनडाचे 4 मित्र अमेरिका, न्यूझीलंड, UK आणि ऑस्ट्रेलिया हे कॅनडासोबत ठामपणे उभे आहेत. हे सर्व देश 5 आयचे सदस्य आहेत. दुसऱ्या बाजूला ब्रिक्स देश आहेत. आता ब्रिक्सच्या समिटच्या माध्यमातून पुतिन यांना अमेरिका आणि एकूणच जगाला संदेश द्यायचा होता, की ब्रिक्समधले आम्ही देश सुद्धा तुमच्या इतकेच पॉवरफुल आहोत आणि आम्ही एकमेकांसोबत ठामपणे उभे आहोत. भारत कॅनडा संघर्षामध्ये अमेरिकेने कॅनडाची साथ देऊन त्यांच्यासाठी सर्वात जास्त जवळचं कोण आहे हे दाखवून दिलेले आहे. दुसऱ्या बाजूला रशियाने नेहमीच भारताची साथ दिलेली आहे. आपल्या या दोन मित्रांनी म्हणजे चीनने आणि भारताने एकमेकांसोबत भांडू नये ही रशियाची इच्छा आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सप्टेंबर महिन्यामध्ये रशियाला गेलेले होते. त्यावेळेस चीनचे NSA आणि परराष्ट्र मंत्री तिथे होते. अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांच्याबरोबर भेट घेतली आणि डोवाल यांनी वांग यांना दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्यासाठी सीमा भागामध्ये शांतता, स्थिरता आणि LACचा सन्मान करणं आवश्यक असल्याचं सांगितलेलं होतं. यासोबतच रशियाने भारत आणि चीन या दोघांना सुद्धा एका टेबलावरती आणण्यासाठी जो प्रयत्न केला तो सुद्धा कौतुकास्पद आहे. आता हे सर्व करण्यामागे रशियाचा स्वार्थ आहे का? तर हो, निश्चितपणे स्वार्थ आहे. भारत आणि चीनने आपसात भांडावं अशी खुद्द पुतिन यांची इच्छा नाहीये. दोन्ही देशांमध्ये जर का तणाव राहिला तर ब्रिक्स ही जी आघाडी आहे ती कमजोर होईल असं त्यांना वाटतं. भारत आणि चीनमध्ये जर का असाच तणाव राहिला तर भारत युरोप अमेरिकेच्या बाजूने जास्त जाईल, ज्याच्यामुळे रशियाचं नुकसान होऊ शकतं. आज रशिया हा जागतिक पटलावरती एकटा पडलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याला आपले जुने मित्र स्वतः सोबत आहेत. रशियाच्या या मध्यस्थीमुळं परत एकदा मैत्री झालेले भारत आणि चीन अजून किती दिवस मित्र राहतात हे समजेलच, कारण मित्रांना दगा देण्यात चीनचा हात आजच्या दिवशी कोणीही धरू शकणार नाही. म्हणूनच VK सिंग यांनी अचानक सर्व काही ठीक होईल या भ्रमात आपण राहू नये असं म्हटलेलं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.